श्री गणेशाय नमः. पार्वतीपतये हर हर महादेव. राधे राधे सर्वांना. आज आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी वैद्यनाथेश्वर या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती घेऊया. रावण मोठा शिवभक्त तसाच अभिमानी. तो कैलास पर्वतावर शिवाची उपासना करीत होता. उपासना करूनही शिव प्रसन्न होत नाही हे पाहिल्यावर त्याने अधिक उग्र असे शिवाचे तप सुरू केले. थंडीत अतिशय थंड पाण्यात उभे राहून तर उन्हाळ्यात 5 अग्नींच्या सानिध्यात उभे राहून तो तप करू लागला. एवढे करूनही शिव प्रसन्न होईनात. तेव्हा त्याने आपले एक एक मस्तक तोडून शंकरास अर्पण करण्यास सुरुवात केली. आता त्याचे एकच मस्तक उरले व तत्काळ भगवान शंकर तिथे प्रकट झाले आणि त्यास म्हणाले, रावणा, मी प्रसन्न झालो आहे, वर माग. तेव्हा रावण म्हणाला, महादेवा, मी तुझा दास, तुला शरण आलो आहे. माझ्या समवेत आपण लंकेस यावे व तेथेच वास्तव्य करावे व माझे मनोरथ पूर्ण करावे. रावणा, तू मला खुशाल घेऊन जा, पण एक लक्षात ठेव, तू जेव्हा मला जमिनीवर ठेवशील तेव्हा मी म्हणजेच माझे शिवलिंग तिथेच राहील. रावण शिवलिंग घेऊन लंकेकडे निघाला. वाटेत केवळ शिवप्रभूंच्या मायेमुळे त्याला मूत्रोत्सर्गाची भावना निर्माण झाली. काय करावे त्याला कळेना. जवळच त्याला एका गवळ्याचा मुलगा दिसला. रावणाने त्याला बोलावले व ते शिवलिंग त्याच्याजवळ दिले व ते खाली न ठेवण्याचे त्याला सांगून तो मूत्रोत्सर्गासाठी गेला. बराच वेळ रावण परत आला नाही. ते जड शिवलिंग घेतल्यामुळे मुलाचे हात दुखू लागले. त्याने ते शिवलिंग जमिनीवर ठेवले व तेथेच स्थिर झाले. हे शिवलिंग वैद्यनाथेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. बोला पार्वतीपतये हर हर महादेव.